नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। दुर्गा मातेची ही कथा नवरात्रीमध्ये ऐकल्याने दुर्गा मातेची शक्ती अफाट तुम्हाला भेटणार आहे आणि म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि माता राणीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। खूप प्राचीन काळी एक असुर होता, महिषासुर। त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून एक वर मागितला। देव, माणूस किंवा पुरुष मला कधीच मारू शकणार नाहीत। ब्रह्मदेवाने तो वर दिला, पण त्यानंतर महिषासुराने अहंकाराने तिन्ही लोकांवर, स्वर्ग, मर्त्य, पाताळ याच्यावरती राज्य मिळवले। देवांना हरवून स्वर्गावर कब्जा केला। सर्व देव त्रस्त झाले आणि भगवान विष्णू, महादेव, ब्रह्मदेव यांच्याकडे गेले। तेव्हा सर्व देवतांच्या तेजापासून एक अद्भुत दिव्य तेज उत्पन्न झाले। त्या तेजातून आदिशक्ती दुर्गा माता प्रकट झाली। देवतांनी तिला शस्त्र दिलेत। शंकराने त्रिशूल दिला, विष्णूंनी चक्र दिले, अग्नीने शस्त्र दिले, वायूने धनुष्य बाण दिले, इंद्राने वज्र दिला आणि वरुणाने शंख दिला। मग देवीने सिंहावर आरूढ होऊन 9 दिवस महिषासुराशी युद्ध केलं। तो कधी म्हैस तर कधी सिंह, कधी हत्ती तर कधी मनुष्य अशा विविध रूपात लढत राहिला। अखेरीस 10व्या दिवशी देवीने त्याचा वध केला। त्या दिवसाला आपण विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणतो आणि त्या आधीचे 9 दिवस म्हणजे नवरात्र म्हणून देवीची 9 रूपे आपण पूजा करत असतो। या कथेचा संदेश म्हणजे देवी म्हणजे शक्ती। अन्याय, अहंकार आणि अधर्म कितीही बलाढ्य असले तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो। जय माता दी। तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।